सरिता एका आठवड्यानंतर तिच्या माहेरहून तिच्या सासरच्या घरी जात होती. वाटेत तिने तिच्या सासऱ्यांसाठी जिलेबी आणल्या होत्या, कारण तिच्या सासऱ्यांना जिलेबी खूप आवडत होत्या. घरी पोहोचताच जेव्हा ती तिच्या सासऱ्यांच्या खोलीत त्यांचे पाय स्पर्श करण्यासाठी गेली, तेव्हा प्रभाकरजी वाकड्या चेहऱ्याने म्हणाले, "तू आलीस. मी तुला किती वेळा सांगितले आहे की तुझ्या माहेरी विश्रांती घेतल्यानंतर तुझ्या सासरच्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळ." सरिता हळूवारपणे म्हणाली, "बाबा, माझे वडील आजारी होते आणि त्यांची काळजी घेणारे कोणी नव्हते, म्हणून मला असहाय्यपणे तिथेच राहावे लागले." असे म्हणत ती तिथून डोके टेकवून निघून गेली, पण तिला बरे वाटत नव्हते. ती विचार करत होती की सासरे माझ्या बाबांच्या समस्या का समजत नाहीत? म्हातारपणात असे एकटे राहणे सोपे नाही. बरं, थोड्या वेळाने तिने एका प्लेटमध्ये जिलेबी आणल्या, मग प्रभाकरजींनी काहीही न बोलता प्लेट हटवली. सरिता खूप दुःखी होती. ती विचार करत होती की ती तिच्या सासरच्या आणि माहेरी घराप्रती असलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे कशा पार पाडू शकेल जेणेकरून कोणालाही कुठेही अडचण येऊ नये. एके दिवशी प्रभाकरजी त्यांच्या खोलीत शेंगदाणे खात बसले होते आणि टीव्हीवर धार्मिक कार्यक्रम पाहत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा कमलेश आणि सरिता खोलीत आले. त्यांनी टीव्ही बंद केला आणि प्रश्नार्थक नजरेने आपल्या मुलाकडे पाहत म्हणाला, "काय झालं बेटा, आज तुम्ही दोघे इथे एकत्र आहात?" सरिता हळू आवाजात म्हणाली, "बाबा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे." प्रभाकरजी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, "काय झालं सुनबाई?" सरिता काही संकोचून म्हणाली, "पप्पा, तुम्हाला माहिती आहे की आईच्या निधनानंतर माझे वडील घरात एकटेच राहिले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांची तब्येत खूप बिघडली आणि मला काही दिवस त्यांच्यासोबत राहावे लागले. या काळात घराचा संपूर्ण भार कमलेशवर आल्याने तुम्हालाही त्रास झाला. मी विचार केला, त्यांना इथे का बोलावू नये? जर आपण सर्व एकत्र राहिलो तर सर्वांची योग्य काळजी घेतली जाईल." हे ऐकून प्रभाकरजी रागावले आणि म्हणाले, "मी कधीही ऐकले नाही की एखाद्या मुलीचा बाप तिच्या सासरच्या घरी येऊन राहू लागतो. तुझ्या वडिलांना एखाद्या नातेवाईकाच्या घरी पाठव किंवा त्यांच्यासोबत राहू शकणाऱ्या एखाद्याला बोला." सरिता शांत स्वरात म्हणाली, "पप्पा, जर पप्पा एखाद्या नातेवाईकाच्या घरी गेले तर त्यांना वाईट वाटेल. ते दुसऱ्या कोणासोबतही आरामात राहू शकणार नाही, पण तुम्ही सर्व इथे राहिलात तर तुम्ही दोघेही चांगले राहू शकता. मी समाधानी असेन की मी तुमच्या दोघांची काळजी घेऊ शकते. मलाही मुलगी म्हणून माझे कर्तव्य पार पाडावे लागेल." प्रभाकरजी रागाने उभे राहिले, "मला माझ्या घरात दुसरे कोणी नको आहे, मी त्याच्यासोबतही आरामात राहणार नाही." कमलेश हळूच म्हणाला, "पप्पा, त्यांचे कोणीही नातेवाईक त्याची मोफत काळजी घेणार नाही, काही स्वार्थी हेतूनेही घेतील." प्रभाकरजी थोडा वेळ गप्प राहिले, मग म्हणाले, "ठीक आहे, पण आधी तुझ्या वडिलांना सांग की त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता माझ्याकडे हस्तांतरित करा, मगच ते इथे राहू शकतील." सरिता आश्चर्याने म्हणाली, "पप्पा, तुम्ही काय म्हणत आहात?" प्रभाकरजी स्पष्ट शब्दात म्हणाले, "तुला साध्या गोष्टी समजत नाहीत. मला तुझ्या वडिलांची मालमत्ता हवी आहे. त्या बदल्यात ते माझ्या घरात आरामात राहू शकतील." सरिता गप्प झाली आणि कमलेशकडे पाहू लागली. कमलेशला म्हणाली, "मी हे सर्व पप्पांना सांगू शकत नाही, त्यांना वाटेल की आपण लोभी आहोत." प्रभाकरजी म्हणाले, "त्याने त्याची जमीन दुसऱ्याला द्यावी आणि तुम्ही लोक इथे त्याची सेवा करत राहावे, मी मूर्ख आहे का?" सरिता शांतपणे खोलीतून निघून गेली. ती खूप दुःखी होती. ती विचार करत होती की आयुष्याच्या या टप्प्यावरही सासरे मालमत्तेची इतकी काळजी का करतात? थोड्या वेळाने कमलेश देखील त्याच्या वडिलांच्या खोलीतून डोके टेकवून बाहेर आला. कमलेशनेही पराभव स्वीकारला होता. त्याने सरिताला सांगितले की पप्पा त्यांच्या जिद्दीवर ठाम आहेत. ते त्यांना मालमत्तेशिवाय घरात ठेवणार नाहीत. सरिता थकलेल्या आवाजात म्हणाली, "माझ्या वडिलांचे सर्व आमचे आहे, त्यांना दुसरे मूल नाही. मग ते असे का वागत आहे?" तिने तिच्या सासऱ्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं की आधी मालमत्ता माझ्या नावावर झाली पाहिजे, मगच तुझे वडील या घरात येऊ शकतात. एके दिवशी सरिता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. ती मोठ्या आवाजात म्हणाली, "बाबा, तुम्ही तुमची मालमत्ता माझ्या नावावर हस्तांतरित केली आहे का, जेणेकरून मी तुमची सेवा करू शकेन?" प्रभाकरजी देखील कठोर आवाजात म्हणाले, "तू सून आहेस, तू आमची सेवा करावी. पण तुझे वडील इथे येणे सामान्य नाही.
मला त्यांची मालमत्ता आधी हवी आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. सरिता समजत होती की तिचे सासरे बदलणार नाहीत, पण तिचे मन अस्वस्थ होते. तिला माहीत होते की तिचे वडील एकटे कसे राहतील. त्यांना स्वयंपाक कसा करायचा हे माहीत होते. पण एकटेपणा त्यांना आतून तोडत होता आणि फक्त एक मुलगीच ती वेदना समजू शकते. कमलेशलाही त्याच्या वडिलांच्या या वागण्याने खूप वाईट वाटले होते, पण तो असहाय्य होता. एके दिवशी सकाळी जेव्हा प्रभाकरजी त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांना त्यांची सून तिचे सामान पॅक करत असल्याचे पाहून आश्चर्य वाटले. प्रभाकरजी म्हणाले, "अरे सुनबाई, तू हे सामान का पॅक करत आहेस? तुम्ही लोक कुठेतरी जात आहात का?" जेव्हा प्रभाकरजींनी त्यांच्या सुनेला घरातील सामान पॅक करताना पाहिले तेव्हा त्यांनी आश्चर्याने विचारले. सरिता हळूवारपणे म्हणाली, "हो बाबा, आम्ही घर सोडत आहोत." हे ऐकून ते स्तब्ध झाले. "तुम्ही वेडे झाला आहात का?" इतक्यात त्यांचा मुलगा कमलेशही तिथे आला आणि म्हणाला, "हो बाबा, मीही माझ्या पत्नीसोबत जात आहे." हे ऐकून प्रभाकरजी रागाने ओरडले आणि म्हणाले, "तुम्ही लोक घर का सोडत आहात? तुम्हाला माझ्या म्हातारपणात मला एकटे सोडायचे आहे का?" कमलेश संयमी स्वरात म्हणाला, "बाबा, तुमच्या हट्टीपणामुळेच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला आहे. मी खूप दिवसांपासून सांगत आहे की मला माझ्या सासऱ्यांना घरी आणायचे आहे, पण तुम्ही ऐकायला तयार नाही. आम्हाला हे पाऊल जबरदस्तीने उचलावे लागले आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझ्या सासऱ्यांच्या घरी येऊन आमच्यासोबत राहू शकता." त्यांनी त्यांना कोणतीही मालमत्ता देण्याची कोणतीही अट घातलेली नाही. त्यांना फक्त तुमच्याकडून आदराची अपेक्षा आहे. हे ऐकून प्रभाकरजी स्तब्ध झाले. ते घाबरून म्हणाले, "मी दुसऱ्याच्या घरी का जाऊ? त्याला मुलगा नाही, त्याला इथेच यावे लागेल, पण मी त्याला असे माझ्या घरी बोलावणार नाही. आधी त्यांना त्यांची मालमत्ता माझ्याकडे हस्तांतरित करायला सांगा, मग मी त्यांना इथेच ठेवेन. मी एका मुलाचा बाप असल्याने त्याच्या सासरच्या घरी जाऊन राहतो हे बरोबर आहे का?" मग कमलेश त्यांच्याकडे आला. त्यांचा हात धरून तो भावनिक स्वरात म्हणाला, "बाबा, तुम्हाला हे समजले, माझ्या सासऱ्याला मुलगा नाही. त्यांची मुलगी आणि जावई हेच सर्वस्व आहेत. अशा परिस्थितीत जर आपण त्यांची मालमत्ता मागितली आणि त्यांची सेवा केली तर ते स्वार्थी वाटेल. असो, भविष्यात सर्व काही आपले असेल, पण त्यांना अटींमध्ये बांधणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. आम्ही त्याला आतापर्यंत याबद्दल काहीही सांगितलेले नाही. जर त्यांना कळले की तुम्हाला मालमत्तेच्या बदल्यात सेवा करायची आहे, तर ते तुमच्याबद्दल काय विचार करतील? मला कोणीही तुमच्या आदरात यावे असे वाटत नाही. म्हणूनच मी माझ्या पत्नीसोबत तिथे जाऊन राहण्याचा निर्णय घेत आहे." असे म्हणत त्याने आपले अश्रू पुसले. प्रभाकरजी काही वेळ गप्प राहिले. त्याच्या मनात खूप गोंधळ होता. दुसऱ्या बाजूला कमलेश आणि सुनेचे हात वेगाने सामान बांधत होते आणि दुसऱ्या बाजूला प्रभाकरजींचे मन बुडत होते. मग थोड्या वेळाने त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही त्यांना इथे घेऊन या. मी त्यांचा अपमान करणार नाही, त्यांना काहीही बोलणार नाही, किंवा मला त्यांची मालमत्ता नको आहे. पण या वयात जर तुम्ही लोक घर सोडून सासरच्या घरात राहू लागलात तर समाजात सर्व प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातील आणि आता मी त्या गोष्टी सहन करू शकत नाही." असे म्हणत प्रभाकरजी शांतपणे त्यांच्या खोलीत गेले. मग सरिताने सुटकेचा श्वास सोडला. कमलेश हसला आणि म्हणाला, "तुझी कल्पना कामी आली, आता आमच्या समस्या संपतील." सरिताने ओल्या डोळ्यांनी हसून होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, "मग आधी घराची व्यवस्था करूया, मग पप्पांना घेऊन येऊ. गेल्या 1 महिन्यापासून ते तिथे एकटेच आहेत. पप्पांच्या एका हट्टीपणामुळे मीही खूप अस्वस्थ झालो होतो." काही वेळाने घराची व्यवस्था केल्यानंतर ते उमाशंकरजींना आणण्यासाठी निघाले. सरिताला आतून खूप आराम वाटत होता. आता ती मुलगी होण्याचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडू शकेल. मित्रांनो, कधीकधी घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी अहंकार आणि विजयाच्या पलीकडे जाऊन समजूतदारपणा आणि संवेदनशीलतेने नातेसंबंध हाताळणे आवश्यक असते. वडीलधाऱ्यांचा आदर केवळ शब्दांनीच नव्हे तर वागण्यातूनही दिसून येतो आणि जर आपण प्रेम आणि निःशर्त सेवेचा मार्ग निवडला तर अनेक तुटलेली नाती पुन्हा जोडता येतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि नवीन कथांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन कथेसह भेटेन, तोपर्यंत धन्यवाद.